तर फटाफट शूट करूया आणि तुम्हाला दाखवतो शूटिंग करतानाची मजा आणि धज्जा। तो आपला सेटअप रेडी झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। हळूहळू काका, हळू हळू किती राहिले, लगेच नाही फ्रेम, थांबा सेटअप लावला तसे मी चालू करतोय, 2 मिनिट थांबा। जय महाराष्ट्र, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो। तर आज आपण आलो आहे आपल्या टीम नील चांदचं यूट्यूबचं शूट करण्यासाठी भावतून या गावामध्ये। तर फटाफट शूट करूया आणि तुम्हाला दाखवतो शूटिंग करतानाची मजा आणि धज्जा कसं वाट लागते, चला पाहूया। तर माझ्या मागे पाहू शकता तुम्ही, शेट फुल तयारी करतात, ते लागलं नाही हाताला, प्रत्येक शूटमध्ये त्याला लागलेलं असतं मित्रांनो। नकली बी बॉय पण ठीक आहे, कला ही तुम्हाला दाखवावीच लागेल। आधी पण आलं होतं शूटिंगमध्ये ठीक आहे, काय विषय नाही, चला घेऊया आनंद। तो आपला सेटअप रेडी झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। ज्या लोकांना मी खास शूटसाठी डेक्कनवरून बोलवलं आहे, कारण काय विषय शूट म्हणल्यावर सगळं लागतं बाबा, सेटअप वगैरे लावावं लागतं, तुम्हाला काय सांगू आता, सगळं खर्च करावा लागतं आहे। तर काही व्हिडिओ व्हायरल व्हायला पाहिजे, बस तुमच्या आशीर्वादाने तुम्हाला आवडेलच, काही विषय नाही तसं म्हणा। काका लगेच चालू नका करू, थांबा जरा 2 मिनिट थांबा, सुरुवात लगेच नका करू, नाही काका नाही ऐकणार। आता हे सगळं क्लीन करायला लावलं काकांना मी, करतो ते आनंद व्यवस्थितमध्ये घ्या आनंद घ्या। काकांना पण फुटेज दिला मित्रांनो। आणि अरे तुम्ही कशाला आलं, लगेच नाही यायचं बाळांनो, तुम्हाला ए बाळांनो लगेच नाही यायचं, नंतर यायचं आहे, जावा हवेत उडा पळा। पाहू शकता काका अतिशय सुंदर अशी प्रॅक्टिस करतात आहे शूटची। हळूहळू काका, हळू जगह पे घर 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 मस्त भारी एकदम अतिशय सुंदर असा सुरत आहे। घ्या आनंद घ्या होता तुम्ही। हे तुमचं झालंय का, किती राहील तुमचं अजून, हा किती राहिले? लगेच फ्रेम मध्ये तुम्हाला यायचं नव्हतं काकांना, लगेच नाही फ्रेम, थांबा सेटअप लावला तसे मी चालू करतोय, 2 मिनिट थांबा। अशा रीते आपण सेटअप लावलेला आहे, टाके थोडंसं पुढे घ्या असे आणि ते पुसून घेणार, पुसून घेतलं पाहिजे, याला नोंदे जरा एवढं लांबून आणलाय त्याला, ऐक नाही फास्टमध्ये। तर मित्रांनो पाहू शकतो मी माझ्या मागे सेट आता इकडे एक लावला आहे आणि माझ्या मागे तिकडे एक सेट लावलेला आहे मी। आता हळूहळू आपण पूर्ण सेटअप करून घेणार आहे। काका तिकडून ते बुलडोजर दिसतोय का, ते तिकडून असं एंट्री मारणार आणि इथून पुढे सगळं नियोजन लागणार आहे। त्यामुळे बजेट वाढवलं बाबा, ह्यावेळेस मी खरं सांगतो बजेट वाढवलं आहे शॉर्ट फिल्मचं, त्यामुळं काय तुम्हाला पण सपोर्ट करावं लागेल भावांनो, म्हणजे अजून जास्त बजेट वाढवता येईल मला। चला जाऊया पुढे। अशा रीते ह्या लोकेशनचा आत्ता आपला बॅकअप झाला आहे, आपण जाणार आता नेक्स्ट लोकेशनला। चला सेटअप चांगला होता तो, त्यांना पेमेंट करून त्यांना पाठवून दिलेलं आहे। आता आपण जाऊ चहावाल्या काकांकडे, चहाचे ग्लास घेऊ आणि विषय फुल पृथ्वी होईल, चला भेटूयात पुढे। तर मित्रांनो आता लागली भूक आणि आता आपण आलो आहे आपल्या भोगावमधल्या बिकानेर स्टेडियममध्ये। थोडंसं आता नाश्त्याचं काहीतरी नियोजन लावू आणि त्यानंतर भत्ता करू आणि मग आपल्याला जे पेरंगुटला लोकेशनसाठी। चलो देखते भाई कितना रे, हा दोनों अलग अलग पॅक करा भाई। चलो खाऊया आणि जाऊया पुढे। इथून गाडी येणार आहे, इथून गाडी आली, गाडी आल्यानंतर प्रशांत मोबाईलमध्ये बघतो, गाडीच्या आतून म्हणजे 800तून लागला आहे, कसं ओळखील मला, तुला असं ओढलं ना मी डायरेक्ट, हां ठीक आहे। आता कुठून चाललं गाडी इथं लागली आहे ना, चाललाय कुठं बघतो मी, इकडे येतो तिकडे येतो आणि कुठून चालू इकडून, हां नाही तू मला वाचवशील ना, आपण एक मिनिट सर, हा इथून चालत आला, हा असं जाईल, मग हा पडला पाहिजे ना, दोन्ही हाताने पकडून लोड बरं मला, ओढ बरं, 3, 2, 1 ॲक्शन। मग मी डायरेक्ट इथलं अँगलने डायरेक्ट तसा, तुम्ही पाहू शकता आत्ता गाडी चढायला होती वरती, लोड ओव्हरलोड झालता, त्यांनी मोकार खाल्लं होतं त्यामुळे गाडी चालत नव्हती वरती, त्यामुळे मी आता एकटा आलो आणि हे लोक आल्यात खालून 1 किलोमीटरवरून चालत आल्यात आणि तुमचा भाऊ मोकार गाडीवरती एन्जॉय करतोय। काय बाळांनो कसं वाटलं, साक्षी असते साके ओके वाटतं ना, बरं ना एकदम। तर पहा लोकेशन आणि घेऊया आनंद, आएगा मजा खेल का, बहुत मजा आएगा। सो मित्रांनो फायनली आपण आपल्या लोकेशनवरती आलेलो आहो, पाहू शकता तुम्ही, हे आहे लवळेगाव। लवळेगावामध्ये आपण आलो आहे। आता आपण इथे आल्यानंतर आपण शूटला सुरुवात करणार आहे आपल्या, आणि इकडं फुल नियोजन आणि गंभीर आणि खंबीर नेतृत्वाचा विषय आहे। सो घेऊयात थोडासा आनंद। आणि मित्रांनो माझ्या पाठीमागे आहे भारती विद्यापीठ, दिसतंय का तुम्हाला, भारती विद्यापीठ आहे इथे लवळे गावामध्ये। आणि सो चलो देखते हैं क्या क्या कवर कर पाते हैं और उसके बाद
घेऊया थोडासा आनंद. ओके, भरपूर काय दिसतं मित्रांनो, भरपूर काय. अतिशय निसर्गरम्य असं वातावरण आहे इथे आणि एकदम पैसा वसूल कार्यक्रम आहे. एकदम पैसा म्हणजे एकदम पैसा. म्हणजे जवळजवळ जर पाहायला गेलं तर अजून काय दिसतंय बघू द्या मला थांबा, मला बघू द्या काय काय दिसतंय. ओ माय गॉड, अतिशय खंबीर विषय आहे. आणि आपल्याला माझ्या मते मला असं वाटतं की जो झेंडा दिसतोय का मागे तुम्हाला, तिथं जायचं आहे आपल्याला. सगळं खतरनाक विषय पण भारी. चला पाहूयात. अशारित्या आत्ता आपण शूट कॅन्सल केलं आहे आजचं इथलं, कारण की मोक्कर ऊन वाढलं आहे. बघा तुम्ही पाहू शकता, मोक्कर ऊन वाढलं आहे. त्यामुळं आता आपण जाणार आहे पुढच्या लोकेशनला. जर जमलं तर आपण तिथे शूट करणार आहे, नाहीतर अन्यथा आजचं शूट आपण इथेच पॅकअप करणार आणि भेटणार उद्याच्या भागामध्ये. त्यामुळं तुम्ही कंटिन्यू तर थांबाच. बघूया पुढे काय अजून एक्सप्लोर करता येते का. चलो भेटूया पुढे. तर मित्रांनो, अशारित्या आपण आजचा शूटचा पॅकअप करत आहे इथे, कारण की ऊन मोक्करमध्ये वाढलेलं आहे तिकडं. आणि काय सांगू तुम्हाला अजून काय सांगू शकतो, त्याच्या पलीकडे काही सांगू शकत नाही. शूटवरती आता सगळे पाहू शकता तुम्ही. आता बघा तुम्ही, फुटेजसाठी साक्षी उठली कर, फुटेजसाठी मोक्कर झोपली होती. आणि तिकडे बघा आमचा गणूबाई झोपलेला आहे, सुरज शेडागो करतोय, तसं तिकडे इकडे वाय करतोय. आणि शेत इकडे तयार होऊन आता चाललाय आपापल्या घरी. मोक्करमध्ये जाऊन पडे टाकतो आता. चलो भेटूया उद्याच्या भागात. जय महाराष्ट्र. थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.